I request every student kindly switch on your video. I give you permission to mute, unmute, and video on permission. So you should video on. I want to see your face. Kindly switch on your videos. Some student haven't switch on their videos. Please switch on your videos. Like Sonavne and Bhavna, Saurav. Please switch on your videos. Only 10 students here till now. Time is going on. So near about 15 students are here. So can we start? Student will come, we will admit them. Okay. Already 15 minutes have been gone. So can we start our lectures? Yes, sir. Okay. So student, today is our first lecture. Means virtual lecture. This is first lecture virtual. So we will start from starting. Means introduction. We have also finished this one, but in this virtual meeting we will start again. Okay. So I will teach you in this semester. Ju 402 means Ju second. Hello. Hello. Yes, sir. Am I audible? Yes, sir. Okay.
So I will teach you second evolutionary biology. In this section we will see the how to a life form. Then after we will see some experiment in this topic. Okay. Then after we will see the how to form the animal or how to form the human. I will communicate with you in all three languages, in Hindi, in Marathi, and also in English. Okay. Some student having a problem about English, therefore, and some student having also problem about Marathi to understand. Then we will communicate in both Marathi, Hindi, and English, all three languages. Okay. So first we will see what is the evolutionary biology. The unit number first, history of life. म्हणजे काय तर लाईफ जी काय आहे तर ती लाईफ कशी तयार झालेली आहे, मीन्स जी काही लाईफ आहे तर ती लाईफचा उदय कुठं झालेला आहे किंवा उगम कुठून झाला. दिस इज द फर्स्ट युनिट फॉर यू इन दिस सिलेबस. जर आपण डेफिनेशनचा विचार केला तर evolutionary biology is the study of a history of life forms on the earth. What is the evolution exactly? आपण जर विचार केला की इव्होल्युशन नेमकं काय, सो जर ज्यावेळेस आपण तो विचार करत असतो तर त्याची डेफिनेशन अशा प्रकारे मांडण्यात येत असते. टू अंडरस्टँड द चेंजेस इन फ्लोरा अँड फाउना that have occurred over millions year on the earth, we must have an understanding of the context of origin of life. आता जे काही फ्लोरा अँड फाउना आहेत तर त्यांचे जे काही उगम आहे तर तो मिलियन्स इयर ॲगो त्याचा उगम झालेला आहे आणि त्यांची जी काही लाईफ आहे ती अंडरस्टँड करणे, इट इज इव्होल्युशनरी बायोलॉजी. एकदम अत्यंत सोपी जर तुम्हाला इव्होल्युशनची डेफिनेशन हवी असेल तर डिसेंट विथ मॉडिफिकेशन इट इज व्हेरी बेस्ट डेफिनेशन फॉर द इव्होल्युशन. जसं जसं चेंजेस होतात, जसे जसे एन्व्हायरमेंट मध्ये चेंजेस होत असतात, तर जे काही ॲनिमल्स असतील, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील, लिव्हिंग थिंग्स असतील, सो दे ऑल्सो मॉडिफाईड देम देमसेल्फ. त्यांच्यात ते सुद्धा मॉडिफाय करून घेत असतात आणि एक नवीन स्पेसिस त्या ठिकाणी उदयात येत असते. सो धिस टाइप ऑफ चेंजेस कॉल्ड ॲज द इव्होल्युशन. आता इव्होल्युशनची माहिती घेत असताना आपल्याला लाईफ जी काय आहे ती तयार होण्याच्या अगोदर त्याची हिस्ट्री पाहणं गरजेचं आहे. तर त्याच्यात आपण ज्यावेळेस बघतो की एखादा फ्लोरा असेल किंवा एखादा फाउना आहे आणि फ्लोरा आणि फाउना त्या ठिकाणी तयार झाले, त्याच्याही अगोदर लाईफ चे इव्होल्युशन, अर्थचे इव्होल्युशन कसं झालं, त्यानंतर स्टार्स त्या ठिकाणी कसे आले, युनिव्हर्स त्या ठिकाणी कसे आले, याची सुद्धा इन्फॉर्मेशन असणं गरजेचे आहे. कारण की सर्वात अगोदर अर्थ, त्याच्या अगोदर सुद्धा स्टार्स आणि युनिव्हर्स तयार झालेले आहेत. ओके. तर त्याची इन्फॉर्मेशन असणं, दिस इज व्हेरी बेस्ट फॉर अवर अंडरस्टँडिंग. Evolution is the change in the inherited characteristics of biological populations over successive generation. आता इव्होल्युशन जे आहे, काही स्टुडंट्सला हिंदी समजते, मराठी समजते का? ज्यांना कळत नसेल त्यांनी मला सांगायचे आहे, सर वी हॅवंट अंडरस्टँड मराठी, सो यू शुड टॉक विथ मी इन हिंदी और इंग्लिश, सो आय विल कम्युनिकेट विथ यू. समजते सगळ्यांना मराठी आणि हिंदी, आपलं इंग्लिश? हो सर, नो प्रॉब्लेम. हो सर, नो प्रॉब्लेम. समजते. सो हो, येस, इफ यू एनी प्रॉब्लेम देन टेल टू मी. ओके. ओके सर. या ओके. आता इव्होल्युशन जे आहे तर इव्होल्युशन होत असताना सर्वात अगोदर इनहेरिटेड जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, जे तुम्हाला आता जेनेटिक्स मध्ये शिकायला मिळतं. इनहेरिटन्स कॅरेक्टर्स मीन्स जे आपल्या आई वडिलांपासून आपल्यापर्यंत आलेले आहेत. परंतु आई वडील जे असतात तर आई वडिलांपेक्षाही जे काही मुलं असतील तर त्या मुलांमध्ये थोडेसे कॅरेक्टर त्या ठिकाणी इंटरमिक्सिंग, पॅरेंटल जे काही कॅरेक्टर्स आहेत ते इंटरमिक्सिंग अप होत असतात आणि त्यानंतर नेक्स्ट जनरेशन जे असतं ते मॉडिफाईड जनरेशन असतं. असं करत करत ज्यावेळेस 3-4 जनरेशन लोटून जातात, त्यानंतर जे काही स्पेसिस आहे त्याच्यामध्ये पूर्णतः चेंजेस आपल्याला पाहावयास मिळत असतात. जर चेंजेस होऊन एखादी स्पेसिस तयार होत असेल तर ती इव्होल्युशन होऊन तयार झालेली स्पेसिस आपण त्यांना म्हणत असतो. आता अर्थ जी काय आहे तर अर्थचं इव्होल्युशन जर आपण पाहिलं, एक्झॅक्ट अर्थ व्हेन फ्रॉम द अर्थ, तर जवळपास 4.5 बिलियन इयर ॲगो ही अर्थ तयार झालेली असावी असं काही सायंटिस्टचं म्हणणं आहे. परंतु ज्यावेळेस एव्हिडन्स गोळा करण्यात आले तर एव्हिडन्स गोळा करत असताना त्या ठिकाणी त्याच्यावर स्टडी केला गेला आणि स्टडी केल्या गेल्यानंतर लक्षात आलं की ही जी काय पृथ्वी आहे तर ही पृथ्वी जवळपास
3.7 बिलियन इयर च्या अगोदर तयार झालेले, म्हणजे जवळपास 4.5 बिलियन इयर अगो ही तयार झालेले आहे, असं त्या ठिकाणी सायंटिस्टने एव्हिडन्स गोळा केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. आता काही जे काही सायंटिस्ट आहेत, तर त्या सायंटिस्टने काही थेअरीज मांडल्यात. आता त्याच्यामध्ये ज्या काही थेअरीज आहेत, तर त्या थेअरीमधनं एक बिग बँग म्हणून एक थेअरी आहे. त्या बिग बँग जी काही थेअरी आहे, तर ही थेअरी असं म्हणते, की ही जी काही लाईफ आहे, तर ही लाईफ एका जे काही प्लॅनेट्स होते, तर प्लॅनेट्समध्ये स्पोर्स आले आणि स्पोर्स आल्यानंतर स्पर्मॅटोझोन आणि ओव्हा तयार झाली आणि ओव्हा तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी ह्यांच्या एम्फिमिक्सिसची प्रोसेस झाली, म्हणजे इंटरमिक्सिंग ऑफ द जेनेटिक मटेरियल फ्रॉम द ओव्हा अँड स्पर्मॅटोझोआ. सर बोथ कॅरेक्टर्स मीन्स बोथ कॅरेक्टर्स काय झालं त्या ठिकाणी इंटरमिक्स झाले आणि इंटरमिक्स झाल्यानंतर नवीन लाईफ फॉर्म झाली. दिस इज कॉल्ड ॲज द बिग बँग थेअरी. आता ही जी काही बिग बँग थेअरी आहे, हिच्यानंतर बरेच असे सायंटिस्ट आले आणि ते सायंटिस्ट आल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या थेअरीज मांडल्या. परंतु अ, ज्यावेळेस ओरिजिनल स्टडी केला गेला, तर ओरिजिनल स्टडी केल्या गेल्यानंतर त्या ठिकाणी ही जी काही पृथ्वी आहे, तर ही पृथ्वी युनिव्हर्स जी काय आहे, तर युनिव्हर्स तयार युनिव्हर्स जसं तयार झालं, तर ते एक्सपांड झालं आणि एक्सपांड झाल्यानंतर काय झालं, समजा एखादं छोटीशी हे असेल, रूम असेल आणि त्या रूममध्ये क्राउड भरलं गेलं आणि क्राउड भरल्यानंतर त्या ठिकाणी टेम्परेचर जास्त त्या ठिकाणी तयार होत असतं आणि आपण त्या क्राउडमधनं, रशमधनं बाहेर येतो आणि आपल्याला थंड हवा किंवा मग ऑक्सिजनची आवश्यकता भासत असल्या कारण आपण बाहेर येतो आणि आपण ऑक्सिजन घेतो. सेम ॲज लाईक दॅट हे जे काही युनिव्हर्स आहे, तर हे युनिव्हर्स अत्यंत छोटं होतं. बिग बँग थेअरीमध्ये सुद्धा दुसऱ्या पॉइंटमध्ये म्हटलं गेलेलं आहे, की हे जे काही युनिव्हर्स आहे, तर हे युनिव्हर्स एक्सपांड झालं आणि एक्सपांड झाल्या असल्या कारणामुळे जे काही टेम्परेचर होतं, तर ते काय काय झालं, तर ते डाऊन झालं. आता डाऊन झाल्यानंतर काय झालं, की त्या ठिकाणी काही गॅसेस तयार झाले आणि गॅसेस कोणते कोणते होते मग हायड्रोजन आणि हेलियम बोथ गॅसेस वेअर फॉर्म्ड ऍट द टाइम ऑफ एक्सपांडेशन ऑफ द युनिव्हर्स. फर्स्ट थिंग, आफ्टर द एक्सपांडेशन ऑफ द युनिव्हर्स टेम्परेचर गॉट डाऊन. Okay, decreased the temperature, and then after two gases were formed there, hydrogen and helium were formed there. आता हे जे काही गॅसेस होते, तर ह्या गॅसेसमध्ये कंडेन्सेशनची प्रोसेस झाली आणि कंडेन्सेशनची प्रोसेस होत असताना ग्रॅव्हिटेशनल फोर्सने त्या ठिकाणी वर्क केला आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सने वर्क केल्यानंतर त्या ठिकाणी गॅलेक्सीज तयार झाली, जे आपल्याला आता दिसत असते युनिव्हर्समध्ये. अशा प्रकारे बिग बँग थेअरी दुसऱ्या पॉइंटमध्ये म्हणत असते. त्यानंतर इन द सोलर सिस्टीम ऑफ द मिल्की वे ऑफ गॅलेक्सी. गॅलेक्सी माहिती आहे का? व्हॉट इज द मीनिंग ऑफ गॅलेक्सी इन मराठी और हिंदी? एनी स्टुडंट? आकाशगंगा. येस, येस, गुड. इट्स राइट. आता हे जे काही गॅलेक्सी आहे, तर ही मिल्की एक आपल्याला रात्रीच्या वेळेस आपण ज्यावेळेस वरती आकाशात पाहत असतो, तर त्या ठिकाणी मिल्की वे दिसत असतो आकाशगंगेच्या. तर ही त्या ठिकाणी तयार झाली आणि त्यानंतर मग अर्थ वॉज सपोज्ड टू हॅव बीन फॉर्म्ड अबाउट 4 पॉइंट हे आपण आधीच डिस्कस केलं, की 4.5 बिलियन इयर बॅक ते जे काही अर्थ आहे, तर ती तयार झालेली असावी. ओके. बट देअर इज नो परफेक्ट प्रूफ. ओके. की अर्थ ह्याच वेळेस तयार झाले. एक्झॅक्ट कोणी सांगू शकत नाही, की अर्थ केव्हा तयार झाली. फक्त नियर अबाउट आपण सांगू शकतो. मे बी इट इट वॉज फाउंड और इट वॉज अपियर्ड 4.5 बिलियन इयर बॅक. आता ज्यावेळेस सुरुवात झाली, हेलियम आणि हायड्रोजन तयार झाला, त्याच्यानंतर कंडेन्सेशन झालं, त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या थ्रू मिल्की वे तयार झाला, ज्याला आपण आकाशगंगा म्हणतो. आणि त्यानंतर मग काय तयार झालं, की पृथ्वी त्या ठिकाणी तयार झालेली होती, परंतु त्या ठिकाणी ऍटमॉस्फिअर नव्हतं. ऍटमॉस्फिअर नव्हतं. मग त्या ऍटमॉस्फिअर नसल्या कारणामुळे काय झालं, की जे काही टेम्परेचर आहे ते वाढल्यानंतर त्या ठिकाणी कंडेन्सेशन तर ऑलरेडी झालेलं होतं. मग त्या ठिकाणी वॉटर वेपर तयार झाले, त्यानंतर मिथेन तयार झाला, कार्बन डायऑक्साईड तयार झाला अँड अमोनिया अशा प्रकारचे गॅसेस तयार झाले. आणि जो काही सरफेस होता अर्थच्या सरफेसला त्या हे जे काही गॅसेस आहेत त्यांनी कव्हर केलं. त्यानंतर ऑक्सिजन कंबाइंड विथ अमोनिया अँड मिथेन टू फॉर्म वॉटर, CO2 अँड अदर्स. आता NH3 आणि त्याच्यासोबतच ऑक्सिजन. ओके. हे एकत्र आल्यानंतर काही गॅसेस तयार झाले, त्याच्यासोबतच वॉटर तयार झालं, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड तयार झालं, असं ह्या बिग बँग थेअरीमध्ये म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर हे कूल झालं. आता जे काही वॉटर वेपर्स होते, वॉटर वेपर्स त्या ठिकाणी कूल झाले. कूल झाल्यानंतर त्यांचे रूपांतर पाण्यात झालं आणि ते रेनड्रॉप त्या ठिकाणी जमिनीवर पडले, असं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे.
For a long time, it was also believed that life comes out of decaying and rotting matter like straw, mud, etc. आता हे जे काही सेंटेन्स आहे, एक सायंटिस्ट होता, ज्याचं नाव होतं लुईस पंक्चर. तर त्याने एक स्पॉन्टेनियस जनरेशन थेअरी मांडली आणि त्याच थेअरीच्या बेसवर त्याचं असं म्हणणं होतं, की हे जे काही स्ट्रॉ आणि मड्स आहेत त्यांच्यापासून रॉटिंग जे काही मॅटर होतं, तर त्यांच्यापासून लाईफ तयार झालेली आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. आता इव्होल्युशन कसं तयार झालेलं आहे आपण ते बघूया. इव्होल्युशन तयार होत असताना आपण आधीच मी तुम्हाला दुसऱ्या लेक्चरला, ज्यावेळेस आपली कॉलेज सुरू होती, दॅट टाइम आय टोल्ड यू अँड आय ऑल्सो ड्रॉ धिस फिगर ऑन द ब्लॅक बोर्ड, ओके, टू अंडरस्टँड व्हॉट इज द इव्होल्युशन. आता ज्यावेळेस हे जे काय आहेत मॉलिक्युल्स, तर मॉलिक्युल्स तयार झालेले होते. तयार झाल्यानंतर ते एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर ऑर्गॅनिल्स तयार झाले, ज्यांना आपण सेल ऑर्गॅनिल्स बोलतो. आता सेल ऑर्गॅनिल्स कोणते असतील, आपण ते नेक्स्ट स्लाइड ज्या काय तर त्यांच्यामध्ये पाहणारच आहोत. नेक्स्ट, व्हेन ऑर्गॅनिल्स कम टुगेदर फ्रॉम द सेल, ज्यावेळेस सगळेचे सगळे जे काही ऑर्गॅनिल्स होते, तर ते ऑर्गॅनिल्स एकत्र आल्यानंतर एक सेल तयार झाली. सेलचे काही टाइप्स असतात. आय विल टेल यू इन नेक्स्ट स्लाइड. So different types of the cells come together and form the tissue. Different types of the tissues are there in animal body. Okay, there are 4 types of the tissues. Okay, we will see in next slide this also. And then after organ system organ system formed when different types of the tissue come together. त्यानंतर मग सिस्टम्स तयार झाल्या आणि नंतर मग ऑर्गॅनिझम्स जे आहेत, तर ते ऑर्गॅनिझम्स तयार झाले. आता जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, सुरुवातीला बघा, डायरेक्ट जी काही लाईफ आहे, तर ती लाईफ डायरेक्ट ह्युमन तयार झाला नाही. सुरुवातीला जे काही ऑर्गॅनिल्स होते, आपण पाहिलं की ऑर्गन सिस्टमच्या अगोदर आपण ऑर्गन सिस्टमला बॅक जर घेतलं या ठिकाणी, तर सेल्स तयार झाल्या. आता हे जे काही सेल्स असतात, तर ह्या सेल्स 2 टाइपचे आपल्याला पाहाव्यास मिळत असतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण त्यांना बोलतो. एक आहे प्रोकॅरियोटिक सेल आणि दुसरी आहे युकॅरियोटिक सेल. आता ही जी काही प्रोकॅरियोटिक सेल आहे, ही जी काही प्रोकॅरियोटिक सेल आहे, तर ही प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे अशी सेल की ज्याच्यामध्ये न्यूक्लियस हा पूर्णतः डेव्हलप झालेला नाही. मीन्स द सेल हॅव्हिंग नो न्यूक्लियस, ओके, ऑर सेल फॉर्म्ड before the appear nucleus into the cell. Okay, that type of the organisms called as the prokaryotic animal or prokaryotes. आता ते कोणते कोणते असतील, तर ते आहेत बॅक्टेरिया आणि आर्किओबॅक्टेरिया. हा जो काय आर्किओबॅक्टेरिया घटक आहे, तर हा ह्या बॅक्टेरियाच्या अगोदरच्या आर्किओबॅक्टेरिया आहे. आणि हे जे काही बॅक्टेरियाज आहेत, तर हे आर्किओबॅक्टेरियाज हे एन्शियंट बॅक्टेरिया म्हणून ओळखले जात असतात. आता एन्शियंट बॅक्टेरिया म्हणजे कोणते, की बॅक्टेरियाच्या अगोदरचे जे काही घटक होते, जे काही बॅक्टेरिया सारखे दिसत होते, त्यांना आर्किओबॅक्टेरिया असं म्हणतात. त्यांना दुसरं नाव आहे एन्शियंट बॅक्टेरिया असं म्हटलं गेलेलं आहे. आता हे कोणते असतील बरं? आता हे जे काही आर्किओबॅक्टेरियाज आहेत, तर हे आर्किओबॅक्टेरियाज म्हणजे जसं आपण बघा, काही जे काही जुनं घरं होती, तर त्या ठिकाणी बायोगॅसचं प्लांटेशन होतं. बायोगॅस आताही त्या ज्या काही कुंड्या आहेत, तर त्या कुंड्या जमिनीमध्ये आहेत बऱ्याच ठिकाणी. तिथं जे काही उकिरडा होता, तर उकिरड्यामधलं जे काही शेण वगैरे असेल, जी काही विष्ठा होती डोमेस्टिक अॅनिमल्सची, तर ती त्या ठिकाणी टाकलं जात होतं आणि टाकल्यानंतर ते जाळलं जात होतं आणि त्याच्यापासून जो काही गॅस तयार होत होता, तर तो मिथेन गॅस, ज्याला आपण बायोगॅस बोलतो, आणि तो इंधन म्हणून यूज केला जात होता. यू नो अंडरस्टँड? तुम्हाला माहिती आहे काय बायोगॅस सिस्टीम? हो सर, माहिती. बरोबर. आता ते जाळल्यानंतर बायोगॅस त्या ठिकाणी तयार होत होता. म्हणजे हे जे काही बॅक्टेरियाज आहेत, तर त्या बॅक्टेरियाज त्या ठिकाणी काम फंक्शन करत होत्या. म्हणजे जे काही उकिरडा असेल किंवा मग जे काही विष्ठा असेल, ती विष्ठा त्या ठिकाणी टाकल्यानंतर हे जे काही बॅक्टेरियाज, आर्किओबॅक्टेरिया, त्यांच्यामधनं जे काही मिथॅनोजेन्स आहेत, त्यांना मिथॅनोजेन्स असं म्हणतात. जे काही आर्किओबॅक्टेरियामधनं जे मिथेन तयार करण्यासाठी कारणीभूत असतात, त्यांना मिथॅनोजेन्स असं म्हणतात. आता हे जे काही मिथॅनोजेन्स होते, तर हे मिथॅनोजेन्स त्या ठिकाणी ते जे काही विष्ठा असेल किंवा मग जे काही मटेरियल असेल, तर त्या मटेरियलला ते काय करते, डिकम्पोज करायचं काम करायचे आणि त्यांच्यापासून एक गॅस तयार व्हायचा. हिटिंग व्हायची अगोदर आणि गॅस तयार व्हायचा. तो गॅस म्हणजे मिथेन. मीन्स द मिथॅनोजेन्स आर्किओबॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल फॉर टू प्रोड्यूस द archaeobacteria means methanogens are responsible for the preparation of the methane gas. Okay, and methane gas म्हणजेच काय, तर बायोगॅस.
त्यानंतर दुसरा जो काही घटक आहे तो आहे बॅक्टेरिया. आता बॅक्टेरिया हे जे काही हा जो काही घटक आहे तर हा बॅक्टेरिया हा एन्शियंट बॅक्टेरिया नंतरच्या म्हणजे ज्यावेळेस लाईफ फॉर्म झाली, मायक्रो ऑर्गॅनिझम तयार झाले, तर सर्वात अगोदर आर्की बॅक्टेरिया तयार झाले. आर्की बॅक्टेरिया नंतर बॅक्टेरिया तयार झाले. आता बॅक्टेरिया कोणते असतील? एक्झाम्पल आपण जर बघितलं तर आपण जे काही एक डिसीज आहे ट्युबरक्युलोसिस म्हणून टीबीचा जो काही आजार आहे बऱ्याच जणांना तो होत असतो. फुफ्फुसाचा आजार आहे. लंग्स इन्फेक्शन होऊन जातं आणि त्यानंतर त्यांना खोकला वगैरे येत असतो. पूर्ण बॉडी त्यांची वीक होऊन जाते. ओके. तर हा जो काही आजार आहे तर हा बॅक्टेरियामुळे होत असतो. त्या बॅक्टेरियाचे नाव आहे ट्युबरक्युलोसिस. तर ह्या बॅक्टेरियामुळे होत असतो. तर हा बॅक्टेरिया म्हणजे आर्किओबॅक्टर नंतरचा हा बॅक्टेरिया. दुसरा आहे एक बॅक्टेरिया जो कपाशीमध्ये यूज केला जात असतो सध्या. त्याचे नाव आहे बॅसिलस थोरॅन्जेनेसिस. बीटी कॉटन आपण त्याला म्हणतो. आता बीटी कॉटन जो आहे, तर बीटी कॉटन मध्ये एक इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये हा बॅक्टेरिया टाकला जात असतो. बॅक्टेरिया नॉट आर्किओबॅक्टेरिया. ओके. बॅक्टेरिया. आता हा बॅक्टेरिया टाकला जात असतो ज्यावेळेस एखाद्या इन्सेक्ट असेल, एखादा क्रॉप पेस्ट असेल, त्याने जर ते खाल्लं, तर खाल्ल्यानंतर त्याच्या बॉडीमध्ये जात असतो आणि तिथे तो ऍक्टिव्ह होत असतो आणि त्याच्या सिस्टमला खाऊन टाकतो. म्हणजे काय तर जे काही बॉडी आहे, तर त्या बॉडीमध्ये गेल्यानंतर तो म्हणजे जो काही फार्मर आहे, तर फार्मरला ते यील्ड प्रोडक्शनसाठी ते कपाशीमध्ये तो बीटी कॉटन टाकण्यात बीटी जे बॅसिलस थोरॅन्जेनेसिस इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये टाकण्यात आलेलं आहे. दिस इज द दुसरा एक ग्रुप आहे मायक्रो ऑर्गॅनिझमचा तो आहे युकॅरिओट्स मीन्स युकॅरिओटिक अॅनिमल्स. आता त्याच्यात आपण पाहिलं अल्गी, फंजाई आणि प्रोटोझोआ. हे काय आहेत? युकॅरिओट्स आहेत. आता हे जे काही अल्गी, फंजाई आणि प्रोटोझोन आहेत युकॅरिओट्स मधनं, तर त्यांचे काही सब डिव्हायडेशन करण्यात आलं. म्हणजे त्यांच्यामध्ये इव्होल्युशन झालं आणि इव्होल्युशन झाल्यानंतर 2 टाइपचे अॅनिमल्स त्या ठिकाणी तयार झाले. एक होता युनिसेल्युलर आणि दुसरा होता मल्टीसेल्युलर. आता प्रोकॅरिओटिक अॅनिमल्स मध्ये काही कॅरेक्टर सांगता येतील तुम्हाला स्टुडंट्स? आय एम आस्किंग यू. You know some characters of prokaryotes? One or two? Sir, they are primitive cells. Good. Next student? Nucleus are absent. Good. Again? डीएनए मटेरियल कसं असतं त्या ठिकाणी? जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये असेल? न्यूक्लिओइडच्या फॉर्म मध्ये असतं. ते पूर्ण जे काही सायटोप्लाझम आहे, तर त्या सायटोप्लाझम मध्ये ते त्या ठिकाणी विस्कळीत स्वरूपात असतं. ओके. त्यानंतर प्रोकॅरियोटिक सेल्स मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ द ऑर्गॅनेल्स आर ऍब्सेंट इन द प्रोकॅरियोटिक सेल. ओके. And it is not visible by the naked eyes. Prokaryotic cell. आता eukaryotic cell. Okay, tell me the characters of eukaryotic cell. सेल वॉल प्रेझेंट असते त्याच्यात. Good. आणखी? All cell organelles are present in eukaryotic cell. Good. आणखी? तर हे जे काही युकॅरियोट्स आहेत, तर युकॅरियोट्स हॅव्हिंग सेल वॉल अँड वेल जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल ते वेल डेव्हलप असते. ठीक आहे. ओके. परंतु त्याच्या सोबतच आता हा जो काही आर्किबॅक्टेरिया आहे यांच्यामधून एक बॅक्टेरिया आहे, मला त्याचे नाव आठवत नाही. तर हा जो बॅक्टेरिया आहे हॅव्हिंग ऑल्सो सेल वॉल. ओके. जे काही आर्किबॅक्टेरिया आहे एक नाव आहे त्याचं, त्या बॅक्टेरियामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते. तर हा जो काही युकॅरियोटिक जो काही सेल आहे, तर त्या युकॅरियोटिक सेलमध्ये सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असते. ठीक आहे. परंतु त्याच्यामध्ये जे काही न्यूक्लियस आहे, तर तो न्यूक्लियस वेल डेव्हलप असतो आणि न्यूक्लियस वेल डेव्हलप असल्या कारणामुळे त्या ठिकाणी न्यूक्लियस हॅव्हिंग अ एन्व्हलप. ओके. एन्व्हलप असतो ज्याला न्यूक्लिअर कोर असं म्हणतो किंवा मग न्यूक्लिअर वॉल असं म्हणत असतो. म्हणजे न्यूक्लियसच्या मध्ये जे काही प्लाझम आहे, तर ते प्लाझम विस्कळीत स्वरूपात नसतं, जे न्यूक्लिओप्लाझम आपण त्याला म्हणतो. 2 टाइप्स ऑफ द प्लाझम प्रेझेंट इन द सेल. फर्स्ट वन इज म्हणजे प्रोटोप्लाझम आपण त्याला म्हणतो. सेल मधलं जे काही प्लाझम असेल तर त्याला प्रोटोप्लाझम म्हणतो. अँड प्रोटोप्लाझम अगेन डिवायडेड इंटू 2 टाइप्स. एक आहे सेलच्या आतमध्ये जे काही प्लाझम असतं, तर त्याला सायटोप्लाझम असं म्हणतो आणि युकॅरियोटिक सेलमध्ये जो काही न्यूक्लियस आहे, तर त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये जर प्लाझम प्रेझेंट असेल, सो दॅट टाइप ऑफ द प्लाझम इज कॉल्ड ॲज द न्यूक्लिओप्लाझम. Plasm.
Okay, means the protoplasm is divided into two types in the cell. If protoplasm present inside the cell, okay, so that type that is called as the cytoplasm. Okay, Yeah. and if a liquid or a plasm present inside the nucleus, तर त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, न्यूक्लिओप्लाझम. ओके, त्यानंतर युकॅरियोट्स चे परत दोन डिवायडेशन करण्यात आलेले आहेत, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. आता युनिसेल्युलर मीन्स व्हॉट अँड मल्टीसेल्युलर मीन्स व्हॉट, यू नो? If you know, then tell to me what is the unicellular and what is the multicellular. I will describe Single it. celled organisms Good. are And called multicellular? multiple cells or Okay. two or more cells. Good. 1 second, huh? I have some disturbance. Okay. हॅलो, आवाज येतोय? हो सर येतो. हो सर, येतोय. तर युनिसेल्युलर जी सेल असते, तर तुमच्या म्हटल्याप्रमाणे द सेल हॅव्हिंग ओनली वन न्यूक्लियस. ओके, आणि मल्टीसेल्युलर मध्ये काय असणार आहे की सेल्स हॅव्हिंग सॉरी चुकीचं सांगतोय मी. युनिसेल्युलर म्हणजे काय, तर एनिमल हॅव्हिंग अ सिंगल सेल मीन्स एनिमल फॉर्म फ्रॉम द सिंगल सेल. दिस टाइप ऑफ एनिमल कॉल्ड ॲज द युनिसेल्युलर एनिमल. आणि जर एखादा एनिमल जो जास्त सेल पासून तयार झाला असेल, जो आपल्या डोळ्यांनी व्हिजिबल असेल, सो दॅट टाइप ऑफ द एनिमल कॉल्ड ॲज द मल्टीसेल्युलर एनिमल. ओके, म्हणजे एक सेलचा असेल तर त्याला युनिसेल्युलर म्हणतात, मल्टीसेल जास्त सेलचा असेल सो दॅट टाइप ऑफ ऑर्गॅनिझम कॉल्ड मल्टीसेल्युलर. आता आपण नेक्स्ट ज्यावेळेस स्लाइड वर जातो, सो देन आपण या ठिकाणी बघूया की जे काही युनिसेल्युलर एनिमल्स आहेत, सो हॅव्हिंग सम कॅरेक्टर्स, they having no any well developed legs or what we can say that limbs. ओके, वेल डेव्हलप नसतात युनिसेल्युलर मध्ये. आता ते मग त्यांचं जे काही लोकोमोशन आहे फ्रॉम वन प्लेस टू नेक्स्ट प्लेस, ते कसं करत असतील, तर काही युनिसेल्युलर एनिमल्स मी तुम्हाला दाखवतोय जे वेल नोन आहेत, अमिबा, पॅरामेशियम आणि युग्लिना. आता अमिबा जो आहे, तर अमिबामध्ये त्याला सुद्धा काही वेळेस फूडची आवश्यकता भासत असते, परंतु त्याला फूड एका ठिकाणी बसल्यानंतर मिळेल का, नाही मिळू शकत. पॅरामेशियमला सुद्धा नाही मिळू शकत आणि युग्लिनाला सुद्धा मिळू शकत नाही. आता हे जे काय आहेत, हे मॉइस्ट एरियामध्ये मिळणारे अॅनिमल्स आहेत सगळेच्या सगळे. पॅरामेशियम तर पूर्ण पाण्यातच मिळतो, युग्लिना सुद्धा मिळतो, परंतु हा जो काय आहे अमिबा आपल्याला मॉइस्ट जो काय एरिया असतो, तर मॉइस्ट एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. आता हा जो काय अमिबा आहे, तर इफ अमिबा वॉन्ट टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू नेक्स्ट प्लेस, सो व्हॉट विल ही यूज टू मुव्हिंग अप, यू नो? काही Pseudopodia. Pseudopodia. येस, स्युडोपोडिया. मी या ठिकाणी बघा तुम्हाला स्युडोपोडियाचे या ठिकाणी हे दाखव, स्युडोपोडियम नाव आहे. ओके, दिसतंय अमिबा लिहिलेलं आहे, त्याच्यावरती स्युडोपोडियम लिहिलेलं आहे कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्यूलच्या साईडला. हा. ओके, तर तो त्याचे जे काही बॉडी आहे, तर ते बॉडी स्युडोपोडिया सारखी करत असतो आणि एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्या स्युडोपोडियाच्या थ्रू त्या ठिकाणी तो जात असतो. फिंगर लाईक प्रोजेक्शन त्या ठिकाणी तो अपियर करत असतो आणि त्यानंतर मग तो ते जमिनीवर ठेवतो. नंतर लगेच पुढचे जे काही पार्ट आहे, तर त्या पार्टला लगेच तो स्युडोपोडियम बनवतो, लगेच तो खाली घेतो, लगेच पुढचा जो काही पार्ट आहे तो परत स्युडोपोडिया बनवतो. या प्रकारे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तो त्या स्युडोपोडियाचा वापर करत असतो. नेक्स्ट जे काय आहे, तर तो आहे पॅरामेशियम. आता पॅरामेशियम एका ठिकाणीवर दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कशाचा वापर करत असेल? Cilia. सिलियाज. ओके, आता सिलियाज जे काय आहे, तर त्याच्या पूर्ण जे काही बॉडीज आहेत, तर त्या बॉडीच्या आउटर कव्हरिंगला प्रेझेंट असतात आणि आउटर कव्हरिंगला प्रेझेंट असल्या कारणामुळे ह्या जे काही सिलियाज आहेत, तर त्या सिलियाजच्या सहाय्याने तो वॉटरमध्ये ग्लँडिंग पोझिशनने, म्हणजे जसं आपण पोहतो, तर त्या ग्लँडिंग पोझिशनने तो त्या ठिकाणी एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी तो लोकोमोशन करत असतो. नेक्स्ट वन इज युग्लिना. सो व्हिच व्हॉट इज द
लोकोमोटरी ऑर्गन ऑफ द युग्लिना फ्लॅजेलम Flagellum. फ्लॅजेलम. सिंगल फ्लॅजेलम हिज हिअर एक आपलं थ्रेड लाईक एक हेअर लाईक प्रोजेक्शन या ठिकाणी बाहेर आलेलं असतं त्या स्पॉट्स आपल्या पोअर मधनं, आणि पोअर मधनं बाहेर आल्यानंतर ते जे काही फ्लॅजेलम आहे तर त्या फ्लॅजेलमच्या सहाय्याने तो एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी जात असतो. दिस इज ऑल दिस आर द कॅरेक्टर्स ऑफ द युकॅरियोटिक सेल्स, ओके, ऑर युनिसेलर ऑर्गॅनिझम्स, अँड एक्झाम्पल्स आर ऑल्सो हिअर. देन वेर वी सी द मल्टीसेलर अॅनिमल, मल्टीसेलर जे काही सेल आहे, मल्टीसेलर अॅनिमल मध्ये ज्या काही सेल आपण पाहत असतो तर त्या सेल कोणत्या कोणत्या असतील. जसं आपण युकॅरियोटिक सेल पाहिले, युकॅरियोटिक सेल मगाशी प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. आता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकचं ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करतो, सो हे जे काही न्यूक्लिअर पोर आहे तर हे न्यूक्लिअर पोर आउटर कव्हरिंग ऑफ द न्यूक्लियस, ओके, दिसते मी जो काही स्पॉटलाइट फिरवतोय ते, Yes, sir. ओके. तर हे जे काय आहे हे काय आहे तर ही आउटर कव्हरिंग ऑफ द न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसची आउटर कव्हरिंग फॉर द प्रोटेक्शन पर्पज, टू अवॉइड द डेसिकेशन ऑर टू अवॉइड द बाहेर जाण्यासाठी. हे जे काही न्यूक्लियोप्लाझम आहे बाहेर नको जायला, त्याच्यातलं जे काही मटेरियल आहे तर ते बाहेर नको जायला, त्याच्यासाठी न्यूक्लिअर पोल त्या ठिकाणी वेल डेव्हलप असतो. त्यासोबतच या ठिकाणी आपल्याला लायसोझोम पाहाव्यास मिळत असतात इन द सेल. जे काही युकॅरियोटिक सेल आहे तर त्या युकॅरियोटिक सेल मध्ये आपल्याला लायसोझोम पाहाव्यास मिळत असतात, आणि लायसोझोमला दुसरं नाव आहे सुसाइड बॅग ऑफ द सेल. एखादी जी काही सेल आहे जी फॉरेनर पार्टिकल असेल तर ती फॉरेनर पार्टिकल म्हणजे एखादा पॅथोजन असेल तर तो पॅथोजन ज्यावेळेस एंट्री करत असतो सेलमध्ये गेल्यानंतर तो सेलला डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेस हे जे काही लायसोझोम आहेत हे लायसोझोम त्याच्यावर अटॅक करतात. अटॅक केल्यानंतर त्याला ते एनगल्फ करतात आणि स्वतः सुद्धा मरतात, आणि त्याला सुद्धा मारून टाकतात. त्याला त्याच्या म्हणजे स्वतः सुद्धा मरतो, म्हणून त्याला सुसाइड बॅग ऑफ द सेल असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर एक महत्वाचं जे काय आहे तर तो आहे रायबोझोम. आता हा जो काय रायबोझोम आहे, जो मेन त्या ठिकाणी ऑर्गॅनेल आहे, तर हा प्रोटीन सिंथेसिसचं काम करत असतो. आता हा जो काही ऑर्गॅनेल आहे तर हा प्रोटीन सिंथेसिसचं काम तर करतच असतो, परंतु एनर्जी आणण्यासाठी सुद्धा, पूर्ण बॉडीला फंक्शन करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी हे रायबोझोम्स फंक्शन करत असतात. आता हे रायबोझोम जे काय तर ते कुठे प्रेझेंट असतात तर दोन टाईपचे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतात, एक आहे स्मूथ टाईप आणि दुसरं असणारे रफ टाईप. Rough. आता रफ टाईपचे जे काही एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे तर ते न्यूक्लिअर पोरच्या आउटर कव्हरिंगला प्रेझेंट असतं. न्यूक्लिअर पोर जे काय आहे तर त्याच्या आउटर कव्हरिंगला जे काही एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतं तर ते एंडोप्लाझमिक रेटिक्युलम त्या ठिकाणी प्रेझेंट असतं, त्याला रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असं म्हणतात. रफ याच्यासाठी बोलतात की आउटर जे काय सिस्टर्नी असतात तर त्याच्या आउटर साइडला रायबोझोम्स प्रेझेंट असतात, आणि रायबोझोम्स काय करतात प्रोटीन सिंथेसिसचं काम करत असतात. त्यानंतर काही गोल्गी ऍपरेटस सुद्धा या ठिकाणी प्रेझेंट असतात, आणि हे जे काही गोल्गी ऍपरेटस आहेत तर हे गोल्गी ऍपरेटसचं मेन फंक्शन आहे टू सिक्रीट द व्हेसिकल्स. आता हे जे काही व्हेसिकल्स आहेत तर व्हेसिकल्स मधनं लायसोझोम तयार होत असतात, ओके. मीन्स गोल्गी कॉम्प्लेक्स जे काय तर गोल्गी ऍपरेटसचं मेन फंक्शन आहे टू सिंथेसिस द लायसोझोम्स, ओके. फ्युचर लायसोझोम तयार करायचं काम गोल्गी ऍपरेटस करत असतं. आता स्पर्मॅटोझोन ज्यावेळेस फर्टिलायझेशनची प्रोसेस होत असते, ज्यावेळेस तुम्ही एम्ब्रिओलॉजीचा विचार केला, डेव्हलपमेंट बायोलॉजी मध्ये आहे तो टॉपिक फर्टिलायझेशन मध्ये जो काय स्पर्मॅटोझोन आहे तर त्या स्पर्मॅटोझोनच्या आउटर साइड जे काय जो काय हेडच्या पोझिशन आहे ऍक्रल साइड, तर त्या टीप रिजनला हे ऍक्रोझोम प्रेझेंट असतात, आणि ते जे काय कॅपची रिजन असते आणि त्या कॅपवरती हे व्हेसिकल्स असतात, आणि हे जे काही व्हेसिकल्स असतात त्यांना ऍक्रोझोम असं म्हटलं गेलेलं आहे. ऍक्च्युअली ते लायसोझोम असतात. ज्यावेळेस ते ओव्हमला अटॅच होत असतात तर लायसोझोमच्या आतमधले जे काही एन्झाईम्स आहेत तर ते एन्झाईम्स बाहेर सोडले जात असतात, आणि जे काही ओव्हम आहे तर त्या ओव्हमची जे काही बॉडी आहे तर त्या बॉडीला बोर केलं जात असतं, आणि एंट्री त्या ठिकाणी स्पर्मॅटोझोनची होत असते. म्हणजे हा जो काही लायसोझोम आहे तर लायसोझोम हा कशापासून तयार झालेला आहे तर या व्हेसिकल्स पासून, अँड ऑल दिस व्हेसिकल्स आर फ्रॉम द गोल्गी कॉम्प्लेक्स. त्यानंतर काही सेल्स मध्ये व्हॅक्युअल्स प्रेझेंट असतात. व्हॅक्युअल्स लेस अमाउंट ऑफ द व्हॅक्युअल्स आर प्रेझेंट इन ॲनिमल सेल्स अँड लार्ज अमाउंट ऑफ द व्हॅक्युअल्स आर प्रेझेंट इन द प्लांट सेल. आता ॲनिमल सेल मध्ये हे जे काही व्हॅक्युअल्स आहेत ते फूड स्टोअर करायचे काम करत असतात, परंतु जास्त त्या ठिकाणी काम नसतं फूड स्टोअर करायचे, त्याच्यामुळे व्हॅक्युअल्सचं प्रमाण या ठिकाणी कमी असतं. परंतु प्लांट सेल मध्ये फूड जे काय आहे तर ते स्टोअर करण्याचं काम, स्टोअर करणं गरजेचं असतं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी जास्त प्रमाणात व्हॅक्युअल्स प्रेझेंट आपल्याला त्या ठिकाणी पाहाव्यास मिळत असतात. काही मायक्रोट्युब्युल्स सुद्धा या ठिकाणी असतात. त्यानंतर दुसरे जर ऑर्गन्स असतील या ठिकाणी तर मायटोकॉन्ड्रिया जे आहे तर मायटोकॉन्ड्रियाचे दुसरं नाव सांगता येईल तुम्हाला या ठिकाणी? मायटोकॉन्ड्रिया Powerhouse. Powerhouse. ऑफ द सेल म्हणजे काय? इट प्रोव्हाइड और इट सिंथेसाइज द एनर्जी फॉर द सेल, ओके. पॉवर हाऊस म्हणजे काय तर हे जे काही पूर्ण सेल आहे तर ह्या पूर्ण सेलला
ती सेलला एनर्जी सिंथेसिस करते. म्हणजेच काय तर इट दिस सेल इज रिस्पॉन्सिबल टू सिंथेसाइज द एनर्जी. मीन्स जे काय एटीपी आहे तर एटीपी मॉलिक्युल्सचं एटीपी मध्ये सिंथेसिस करायचं काम कोण करतं? ही मायटोकॉन्ड्रिया करत असते आणि मायटोकॉन्ड्रिया एनर्जी सिंथेसिस करण्यासाठी त्या ठिकाणी कारणीभूत ठरत असते. देन द मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड ॲज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. ओके, एवढं समजलेलं आहे. त्यानंतर आता आपण जे काही पाहिलं की नंबर ऑफ द सेल्स या ठिकाणी आपण सुरुवातीला ज्यावेळेस आपण वन बाय वन पाहिलं या ठिकाणी बघा, लाईक दिस. आता जे काही सेल आहे तर ही जी काही सेल आहे तर ह्या सेल पासून टिश्यू तयार झालेला आहे असं आपलं म्हणणं आहे. तर ते कसं तयार झालेलं आहे? सो वन बाय वन वी विल सी हिअर. आता हे जे काय सेल्स आहे, टाइप्स ऑफ द सेल्स आर हिअर. ओके, डिफरंट टाइप्स ऑफ द सेल्स कम टुगेदर अँड फॉर्म द टिश्यू असं तुम्ही म्हणताय सर. मग सो हाऊ टू फॉर्म द टिश्यू? देन वी विल सी हिअर नाव. लेट्स हे जे काय एक आता डिफरंट टाइपचे सेल कोणते कोणते असतात आपल्या बॉडीमध्ये आपण ते पाहूया. आधी ओव्हम आणि एग. ओके, सो दिस एग और ओव्हम इज प्रेझेंट ओनली इन टू द मॅच्युअर फिमेल human, female, or every organisms. Okay, and spermatozoon, this is also called as the sperm cell. This is present in the mammal male or all kinds of the organisms male. Okay, then after chick cell. आता हे जे काय आहे तर हे आपल्या चिक जे काय आहे तर ते चिकची सेल आहे. त्यानंतर असणारे बोन जे काय आहे तर बोनची सेल मीन्स नर्व सेल. मी तुम्हाला फिजिओलॉजी मध्ये नाही झालं. तर ही जी काय बोन सेल आहे तर ती बोन सेल हिला आपण हिला जे काही बोन आहे तर त्या बोन मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ द सेल असतात. तर त्यांच्यामध्ये ही ऍस्टरॉइड सेल आहे. ऍस्टर सेल आपण तिला म्हणत असतो. ही बोन सेल आहे. त्यानंतर नेक्स्ट असणारे व्हाईट ब्लड सेल, डब्ल्यूबीसी आपण ज्याला म्हणतो, ही सुद्धा आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असते. रेड ब्लड सेल इज ऑल्सो वन ऑफ द टाइप ऑफ सेल प्रेझेंट इन द ब्लड. त्यानंतर इंटेस्टिनल सेल आहे. ही जी काय सेल आहे तर ही आहे कॉलमनर सेल. इंटेस्टिनल सेल मीन्स कॉलमनर सेल. आणि ही जी काय सेल आहे तर दिस सेल इज रिस्पॉन्सिबल फॉर द ऍब्सॉर्प्शन पर्पज. हे जे काय आपण जे काय फूड घेत असतो तर ही इंटेस्टाईन मध्ये गेल्यानंतर, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी ऍब्सॉर्प्शनची प्रोसेस घडत असते. आणि ऍब्सॉर्प्शनची प्रोसेस जर घडत असेल तर ती फक्त ह्या सेलमुळे घडत असते, ज्याला आपण कॉलमनर एपिथेलियल सेल असं म्हणतो. त्यानंतर नर्वस सिस्टीम मधील एक सेल आहे जिचं नाव आहे नर्व सेल. तर हे नर्व सेल मीन्स हे जे काय याला न्यूरॉन असं सुद्धा म्हणतात. हे जे काय बाहेर प्रोजेक्शन आलेले आहेत तर यांना डेंड्राइट्स असं म्हणतात. ओके, आणि त्याच्यानंतर एक जो सिंगल दिसतो या ठिकाणी लास्ट टर्मिनल मेन त्या ठिकाणी जिथून अराईज झाले तर ते डेंड्रॉन, त्याला आपण डेंड्रॉन ह्याला म्हणत असतो. आणि त्यानंतर हा जो काही रॉड लाईक स्ट्रक्चर आहे तर ह्याला आपण बोलतो ऍक्झॉन. अशा प्रकारे ही नर्व सेल असते. आणि हे जे काय आपण आपल्याला जे काय सेन्सेशन होत असतं तर ते सेन्सेशन ह्या डेंड्राइट्स होऊन आपल्याला हे जे काय डेंड्राइट्स आहेत तर ते डेंड्राइट्सला होत असतं. आणि डेंड्राइट्स मधनं ते कलेक्ट केलं जात असतं. त्यानंतर मग ह्या जो काही सायटोप्लाझमचा पोर्शन आहे तर सायटोप्लाझमच्या पोर्शन मध्ये आल्यानंतर तो ऍक्झॉनच्या थ्रू पुढच्या सेल पर्यंत घेतलं जात असतं. त्यानंतर सेम स्ट्रक्चर या ठिकाणी असतं आणि ते एकमेकांना जॉईंट असल्या कारणामुळे पुढे जाऊन ते न्यूरॉन जो काही मेन बॅकबोन आहे तर त्या बॅकबोनला त्या ठिकाणी जॉईंट होतात. आणि नंतर मग पर्यंत त्या ठिकाणी मॅसेज ते ड्रॉप आउट केले जात असतात बाय द हेल्प ऑफ दिस डेंड्रॉन्स. ओके, त्या डेंड्राइट्स. त्यानंतर असणारे स्मूथ मसल. आता हे जे काही स्मूथ मसल्स आहेत तर स्मूथ मसल्स हे आपल्या बॉडी मधले जेवढे ऑर्गन्स आहेत जे स्मूथ आहेत, जसं डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम पूर्णच्या पूर्ण स्मूथ आहे. तर त्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आपल्याला स्मूथ सेल पाहाव्यास मिळत असतात. त्यानंतर आहे कनेक्टिव्ह टिश्यू सेल्स. आता कनेक्टिव्ह टिश्यू सेल जे काय आहे तर ते एकमेकांना जे काही टिश्यूज आहेत तर त्या टिश्यूजला कनेक्ट करून ठेवण्यासाठी, ऑर्गन्सला कनेक्ट करून ठेवण्यासाठी ही एक सेल कामास येत असते, ज्याला आपण कनेक्टिव्ह टिश्यू सेल असं म्हणत असतो. हे सगळ्याच्या सगळे जे काही सेल्स आहेत हे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. आता 4 टाइपचे टिश्यूज आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. सो those types of the tissues are connective tissue, epithelial tissue, muscle tissue and nervous tissue. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं होतं की हे जे काही टिश्यूज आहेत, टिश्यूज एकत्र आल्यानंतर एक ऑर्गन सिस्टीम तयार होत असते. आता समजा एखादा टिश्यू आहे एपिथेलियल टिश्यू. एपिथेलियल टिश्यू ज्यावेळेस एकत्र येत असतो, एपिथेलियल सेल एकत्र आल्या की एपिथेलियल टिश्यू तयार होतो. आणि एपिथेलियल टिश्यू ज्यावेळेस एकत्र येतो तर एक एपिथेलियल ऑर्गन त्या ठिकाणी तयार होतो, ज्याला आपण म्हणतो स्किन. आता स्किन मध्ये एपिथेलियल टिश्यूज आहेत. त्यानंतर काही जे काही सिस्टीम्स आहेत, जसं आपण रेस्पिरेटरी सिस्टीमचा विचार केला तर रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे तर त्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये ऑर्गन सिस्टीम त्या ठिकाणी कनेक्टेड असते और फंक्शन त्या ठिकाणी करत असते. एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर ज्यावेळेस आपण नजलच्या थ्रू या ठिकाणी ऑक्सिजन घेतो, ऑक्सिजन घेतल्यानंतर तो कुठे येणार आहे
नझल चेंबर मध्ये येणार आहे. नझल चेंबर मधनं कुठे येणार आहे तो? ट्रॅकिया मध्ये येणार आहे. ट्रॅकिया मधनं ट्रॅक्युअल मध्ये, ट्रॅक्युअल मध्ये आल्यानंतर मग कुठे येणार आहे तो? पुढं लंग्स मध्ये येणार आहे. लंग्स मध्ये अल्व्हिओलाय असतात, बरोबर. आता अल्व्हिओलाय असल्या कारणामुळे अल्व्हिओलाय तर आहे, ठीक आहे, परंतु अल्व्हिओलाय मध्ये कॅपिलरी, ब्लड कॅपिलरी सुद्धा त्या ठिकाणी अरेंजमेंट अल्व्हिओलाय मध्ये झालेला, त्या ठिकाणी इंटरकनेक्टेड झालेला असतात. जो काही ऑक्सिजन आहे तर तो ऑक्सिजन अल्व्हिओलाय मध्ये आल्यानंतर तो कॅचअप केला जात असतो, ऍब्सॉर्ब केला जात असतो बाय द हेल्प ऑफ कॉलमनर एपिथेरियल सेल. तर कॉलमनर एपिथेरियलच्या थ्रू ते ऍब्सॉर्ब केलं जातं आणि ऍब्सॉर्ब केल्यानंतर ते सरळ सरळ कशामध्ये टाकलं जाईल? मग त्या ब्लड सेल मध्ये टाकलं जात असतं आणि ब्लड सेल मग ट्रान्सपोर्टेशनचं काम ते करत असतं पूर्ण बॉडीमध्ये, सेल टू सेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी फंक्शन. आता मग ऑर्गन सिस्टीम, सर मग तुम्ही ऑर्गन सिस्टीम सांगताय, सो हाऊ डिफरंट टाइप्स ऑफ द ऑर्गन्स कंबाईन टुगेदर अँड फंक्शन, दे डू द फंक्शन. तर मग ते कसं होणार आहे आपण ते बघूया. आता समजा ही रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये हे जे काही ऑर्गन्स आहेत हे रिस्पॉन्सिबल त्या ठिकाणी ठरत आहेत, परंतु त्यांच्या सोबतच जे काही ऑक्सिजन आहे तर तो ऑक्सिजन हा रेस्पिरेटरी सिस्टीमचा पार्ट जरी असता, परंतु तो पूर्ण बॉडीमध्ये त्या ठिकाणी फंक्शन करतोय. दुसऱ्या या ठिकाणी आपण ज्यावेळेस डायजेस्टिव्ह सिस्टीम या ठिकाणी, डायजेस्टिव्ह सिस्टीम नाही घेतली आपण वाटतं या ठिकाणी, ओके. आता डायजेस्टिव्ह सिस्टीमचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये एखादा ऑर्गन असेल, समजा स्टमक आहे तर स्टमक किंवा स्मॉल इंटेस्टाईन आहे तर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ते ऍब्सॉर्ब केलं जातं. ऍब्सॉर्ब केल्यानंतर त्या ठिकाणी ब्लड सुद्धा त्या ठिकाणी आहे, म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे तर ती सुद्धा त्या ठिकाणी आहे. ओके, सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे तर ती अटॅच आहे. इथं सुद्धा रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम काय होती? अटॅच होती, बरोबर. म्हणजे दुसरी सिस्टीम सुद्धा या ठिकाणी एकमेकांना त्या ठिकाणी हेल्प करण्यास कारणीभूत ठरत असते. तिथं सुद्धा तसंच आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये सुद्धा काय होणार आहे की डिफरंट जे काय ऑर्गन्स आहेत ते त्या ठिकाणी कारणीभूत ठरत असतात. एक्झाम्पल आपला हात जर पाहिला आपण तर हातामध्ये बघा ऑक्सिजन सुद्धा आहे, म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम त्या ठिकाणी फंक्शन आउट करते. त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, कारण की ब्लड घेऊन याचं काम म्हणजे ऑक्सिजन आणि इतर न्यूट्रिएंट्स जे काय आहेत डायजेस्टिव्ह सिस्टीम मधनं ऍब्सॉर्ब केलेले ते न्यूट्रिएंट्स सुद्धा घेऊन येते हातामध्ये. सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, याचा अर्थ असा आहे की ऑर्गन सिस्टम त्या ठिकाणी आहे. दुसरा आहे न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत आपल्या हातामध्ये, बरोबर. हातामध्ये न्यूट्रिएंट्स प्रेझेंट आहेत, याचा अर्थ असा आहे की डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट सुद्धा त्या ठिकाणी फंक्शन करतोय. ओके, ही झाली ऑर्गन सिस्टीम. त्यानंतर आपण लाईफ हिस्ट्रीची ज्यावेळेस पाहत असतो, लाईफ हिस्ट्री काय आहे तर जे अर्थ आहे तर तिचे ओरिजिन ज्यावेळेस झालं तर अर्थ ओरिजिन होण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता त्या ठिकाणी लागली. तर कोणती कोणती आवश्यकता त्या ठिकाणी भासत होती? तर एनर्जी सोर्सेस वेअर ऑल्सो रिक्वायर्ड ऍट द टाइम ऑफ ओरिजिन ऑफ अर्थ, लाईफ ऑन द अर्थ. त्यानंतर रॉ मटेरियल्स जे काय होते, रॉ मटेरियल्स वेअर ऑल्सो रिक्वायर्ड. ओके, देन आफ्टर सुटेबल मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काय होते तर ते सुद्धा अत्यंत महत्वाचे होते टू क्रिएट द लाईफ. मी तुम्हाला मग सांगितलं की आर्किबॅक्टेरिया वगैरे जे काय होते त्यांच्यापासून लाईफ फॉर्म झालेले. सो ऑल दोज आर द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता जी काय लाईफ आहे तर ती लाईफ केव्हा तयार झाली? जवळपास 3.7 or 8 बिलियन इयर अगो. ओके, आता ही कोणासाठी तयार झाली? लाईफ ज्यावेळेस तयार झाली तर कॉमन ऍन्सेस्टर कोणते होते? मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे होते तर ते कॉमन ऍन्सेस्टर झाले आपले. ओके, ज्यावेळेस लाईफ फॉर्म झाली तर त्यावेळेस कॉमन ऍन्सेस्टर साठी त्या ठिकाणी जी काही लाईफ आहे तर ती तयार झाली होती सुरुवातीला. त्यानंतर एनर्जी लाईफ साठी एनर्जीची आवश्यकता भासत असते. आता एनर्जी कुठून मिळेल? एक तर केमिकल एनर्जी असेल किंवा मग आपल्याला सोलर एनर्जी असेल, बरोबर. आता ही जी काय सोलर एनर्जी आहे तर सोलर एनर्जी कुठून मिळेल आपल्याला? सन पासून. आणि केमिकल एनर्जी जी काय आहे तर ही केमिकल एनर्जी ही अर्थ मधली जी काय हिटिंग आहे तर त्या हिटिंग मधनं त्या ठिकाणी तयार झाली आणि तयार झाल्यानंतर या ठिकाणी ओरिजिन ही जी काही अर्थ आहे, अर्थ मध्ये हिटिंग झाल्यानंतर केमिकल एनर्जी तयार झाली आणि एनर्जी तयार झाल्यानंतर या ठिकाणी रिक्वायरमेंट होती की एनर्जीची आवश्यकता आहे, म्हणून त्या ठिकाणी लाईफ तयार होण्यासाठी केमिकल एनर्जीची त्या ठिकाणी आवश्यकता होती. आता दुसरं आहे या ठिकाणी इनऑर्गॅनिक रॉ मटेरियल्स. आता रॉ मटेरियल जे काय आहे तर रॉ मटेरियल्स दोन टाईपचे त्या ठिकाणी घेण्यात आले. ते प्रीबायोटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि दुसरा आहे इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आता इनऑर्गॅनिक कंपाऊंड कोणते कोणते असणार आहेत? तर कार्बन असेल, हायड्रोजन असेल, नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, फॉस्फरस असेल, सल्फर असेल. तर हे सगळेच्या सगळे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत आणि ह्यांना रॉ मटेरियल आपण म्हणत असतो. आता मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस मिथेन आणि हायड्रोजन तयार झाला तर त्यानंतर मग वॉटर व्हेपर तयार झाले, बरोबर आहे की नाही? म्हणजेच काय तर अगोदर काय तयार झाले तर इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले आणि हे कंपाऊंड कशासाठी कारणीभूत ठरले? की लाईफ तयार करण्यासाठी. त्यानंतर प्रीबायोटिक जे काय होते तर प्रीबायोटिक मध्ये
आपण आताच्या कंडिशन मध्ये जे लॅबोरेटरी मॉडेल्स आपण बघतो, लॅबोरेटरी मॉडेल्स, तर हे आपण जेव्हा लॅबोरेटरी मॉडेल्सचा स्टडी करतो तर ते प्रीबायोटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड होते. त्यानंतर सोलर सिस्टीम जी आहे तर ती आपल्याला अत्यंत महत्वाची होती. आणि त्याच्यासोबतच मग काही जे काय कार्बनियसियस कॉन्ड्राइट्स जे काय होते किंवा मग मेटेरॉइड्स आणि कॉमेट्स होते, तर त्या ठिकाणी सोलर सिस्टीम पासून तयार झालेले, तर यांची आपल्याला आवश्यकता भासली. आणि त्यानंतर मग लाईफ या ठिकाणी तयार झालेले. केमिकल सिंथेसिस जे आहे, तर केमिकल सिंथेसिस त्या ठिकाणी तयार होणं गरजेचं होतं. आता केमिकल सिंथेसिस कसं तयार होईल, तर थ्रू द थर्मल शॉक कुठून तयार होणार आहे, कुठून प्रोड्यूस होतो, तर लाइटनिंग आणि मेटोराइट्स इन्फॉल जे काय तर त्यांच्यापासून थर्मल शॉक तयार होतो. थर्मल शॉक तयार झाल्यानंतर केमिकल जे काय आहे तर ते सिंथेसिस होते अर्थ वरती. त्यानंतर मग प्रीबायोटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड त्या ठिकाणी तयार होत असतात. आणि त्यानंतर मग रॉ मटेरियल्स, हे सगळेचे सगळे रॉ मटेरियल्स आहेत. ओके. आणि त्यानंतर मग अर्थ वरती त्या ठिकाणी लाईफ ही तयार होत असते. त्यानंतर आपण सुटेबल जे काही मायक्रो एन्व्हायरमेंट्स आहेत, तर मायक्रो एन्व्हायरमेंट्सचा ज्यावेळेस आपण विचार करतो, तर मायक्रो एन्व्हायरमेंट्स कोणतं असणार आहे, तर वॉटर जे काय असेल, तर वॉटरच्या बॉडीज त्या ठिकाणी असतात. आता वॉटरच्या 2 टाईपच्या बॉडी असतात. एक असणारे एक गोड्या पाण्यातली आणि एक असणारी खारी पाण्यातली. ओके. मीन्स एक आहे फ्रेश वॉटर आणि दुसरं असणारे ओशियन वॉटर और सॉल्ट वॉटर. हे दोघंच्या दोघं रिस्पॉन्सिबल ठरत असतात लाईफ साठी. आता हे कुठून तयार होत असतात, तर हे असणारे हायड्रोथर्मल जे काही सिस्टीम आहे, ज्याला आपण हायपोथर्मो फायलिक लाईफ असं बोलत असतो, तर इथून ते तयार होत असतात. आणि त्यानंतर मग लाईफ या ठिकाणी तयार, म्हणजे हे जे काही सगळेचे सगळे घटक आहेत, तर हे ऑल धीज जे काही घटक आहेत, तर हे घटक रिस्पॉन्सिबल ठरले कशासाठी, लाईफ तयार करण्यासाठी. ओके. नेक्स्ट असणार या ठिकाणी आपण इथं थांबूया. इफ यू हॅव एनी क्वेश्चन देन आस्क टू मी. एखाद्याला काही प्रश्न विचारायचा असेल देन यू शुड आस्क टू मी. हा जो काही आहे, हे जे काही चॅप्टर आहे तुम्हाला, तर हे चॅप्टर फक्त 4 मार्क्स साठी असणार आहे. आय थिंक ओनली फॉर 4 मार्क्स. ओके. फॉर 2 पिरियड्स 4 मार्क्स साठी असतं. 4 मार्क्स साठी याच्यातून काही प्रश्न विचारले जात असतात. अँड इन दिस टाइम यू शुड गो थ्रू अगेन ऑनलाईन एक्झामिनेशन. या वर्षी सुद्धा ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. If you have any question, then ask to me. No, sir. No any question? No. ओके. आपले बघा लेक्चर जे काय तर ते असणारे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. तर कालचे लेक्चर काही कारणास्तव तुम्ही घेऊ शकलो नाही. ऑलरेडी आय एम सफर्ड बाय द COVID-19. Okay, I was positive from last 1 month. Therefore, I haven't take any lectures. Now I am cure, so we will continue our lectures. Okay. Sometime we will take 2 lectures in 1 day. Okay. So I think if I will feel better than today, then we will take more and more lectures. Okay, to finish our syllabus. Yes, sir. बोला प्रतीक्षा. Yes, sir. Have any problem? Then tell to me if regarding any question regarding this lecture. No, sir. No any question? Now every candidate can show me your face. मला तुमचे चेहरे बघू द्या. सगळेच्या सगळे स्टुडंट्सने ऑन करायचे. मी प्रेझेंटी घेणार आहे तुमची. ओके. गोरख तू थोडं उठून बस. ओके. हो हो. रिझल्ट लागला तुमचा? हो सर. ओके. फिजिओलॉजी कोण कोण फेल आहे? फिजिओलॉजी कोण कोण फेल आहे?
कोणीच फेल नसेल कदाचित, कारण कॉपीची एवढी केलेली आहे सर्वांनी, बऱ्याच स्टुडंट्सने. ओके, नॉट ऑल स्टुडंट, पण काही स्टुडंट्सने, बऱ्याच स्टुडंट्सने कॉपी सुद्धा केलेली आहे. सो आय थिंक सगळे पास झालेले असाल. हो सर. ओके. इव्होल्युशन हा जो सब्जेक्ट आहे अत्यंत सोपा आहे. पहिलं जे चॅप्टर आहे ते थोडंसं डिफिकल्ट आहे. देन फ्रॉम सेकंड लेक्चर इट इज व्हेरी सिम्पल. काही स्टुडंटने व्हिडिओज ऑन नाही केलेले आहेत. ओके. सो कॅन वी स्टॉप हिअर? आपण इथं स्टॉप होऊया. उद्या 1:30 वाजता आपली मी तुम्हाला जे काही शेड्यूल आहे तर ते शेड्यूल 8 दिवसाचे, मला वाटतं 12-13 दिवसाचे पाठवून दिलेले आहे, है ना? हो सर. एखाद्या वेळेस लिंक जी आहे तर लिंक जर चालू झाली नाही तर आम्ही तुम्हाला नवीन लिंक सोडेल. माझ्या इथून ती डिलीट झालेली आहे. ती मी कशी चालू केली असेल ती मलाच माहिती. जे काही शेड्यूल आहे तर ते शेड्यूल अचानक चाललं गेलेलं होतं. ओके, तर कदाचित जर चालू झालं नाही तर आपण दुसरी लिंक घेऊ. Then can we leave our meeting? Leave करायची मीटिंग? एंड करायची? Can we end our meeting? Okay, sir. Yes or no? Or Yes, continue? sir. Yes, sir. Okay. Thanks to join me with me. All the best.